लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आपल्या सोबत आहेत. खरं तर गेल्या 2 दिवसांपासून संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे असतील यांनी सातत्याने त्यांच्यावरती टीका केलेली आहे. काय सांगाल? खरं तर मावळ लोकसभा जे आहे आगामी त्या संदर्भातील तुमच्या उमेदवारीबाबत आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. माझ्या उमेदवारीची काळजी खरं तर माझे नेते एकनाथजी शिंदे यांना आहे आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आगामी निवडणुकीमध्ये मीच उमेदवार राहिले याची कुणी काळजी करायची काही आवश्यकता नाही. काल एक कार्यक्रमासंदर्भात संजय राऊत हे पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. त्यांनी मावळ असेल, शिरूर असेल किंवा बारामती लोकसभा मतदारसंघ असेल तो आम्ही जिंकणारच असा जो विश्वास आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं संजयजी राऊत हे त्या पक्षाचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत आणि ते रोज मीडियाच्या पुढे बोलतात, अनेक गोष्टी बोलत राहतात. परंतु मावळ असेल, शिरूर असेल, बारामती असेल या मतदारसंघातील मतदार तेच ठरवतील, कुणी व्यक्ती ते ठरवणार नाही. मतदार जो निर्णय देतील ते आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या निकालावरून समजेल. अद्यापही तुम्ही उमेदवारीवरती ठाम आहात? माझ्या पक्षाचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, भारतीय जनता पक्षाचे नेते सगळं वरिष्ठ पातळीवर ठरवतील. तुम्ही एवढी चिंता करायची काय गरज नाही. ती चिंता मला नाही, तुम्ही करायची काही गरज नाही. कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक लढवणार आहात? मी या मतदारसंघामध्ये गेले 10 वर्ष खासदार म्हणून काम करतोय. गेल्या 10 वर्षामध्ये केलेली कामं, केलेला या मतदारसंघातील विकासाच्या द्वारेच या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. कुणी काही वल्गना करत असेल त्याच्याकडे कुठलेही विषय नाही, परंतु केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. अनेक योजनेच्या माध्यमातून जनमानसामध्ये ती काम केले, काम दाखवूनच मतदान मागणार. गद्दारांना गाडून टाकण्याची जी भाषा आहे ती आदित्य ठाकरे यांनी केली होती नुकतीच. ते काय बोलतात किंवा काय त्याच्यावर मी अधिक प्रतिक्रिया देणार नाही. तर मावळ लोकसभा जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे आणि ती जिंकूनच येणार असा जो विश्वास आहे तो श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलेला आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.